मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज मेथीची भाजी करणार आहे। त्यासाठी मेथी आणली आहे मार्केटमधून, ताजी मेथी आहे एकदम। आणि ही स्वच्छ मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आणि आता ही मी बारीक कापून घेते। अशा प्रकारे आपण बारीक अशी कापून घेणार। ह्याचे देठ थोडे मी मोठेच ठेवले, कारण देठ सुद्धा भाजीत घेतल्याने भाजी खूप सुंदर लागते आपली। आणि देठामध्ये खूप विटॅमिन्स असतात। मेथीची भाजी कडू लागते असं म्हणतात, पण भाजी केल्यानंतर कडवटपणा जास्त लागत नाही आणि खूप सुंदर टेस्टी भाजी होते। ही मेथी बारीक कापून घेतली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठा टोमॅटो घेतलाय बारीक कापून, एक छोटा तुकडा आलं बारीक कापून घेतलेलं आहे, 4 पाकळ्या लसणाच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या मोठ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, कारण त्या तोंडाखाली आपल्या भाजीमध्ये येऊ नये म्हणून। हिंग अर्धा चमचा, जिरं 2 चमचे, 1 चमचा हळद, मीठ चवीनुसार आणि ओलं नारळ खिचून घेतलेलं आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। सर्वप्रथम मी एक कढई घेतली आहे आणि त्याच्यात 2 पळी मी तेल घेतले आणि तेल गरम झाले आहे। मी फोडणीसाठी हिंग टाकते अर्धा चमचा, जिरं, लसूण, आलं, मिरची छान परतवून देणार आहे मी आणि हा लसूण थोडा लाल करून घेणार आहे। लसूण आपला लाल झालाय। मी आता ह्यामध्ये कांदा घालते, टोमॅटो मस्त आपण मिक्स करून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो मी शिजवून देणार आहे, चांगलं असं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो आपला मस्त शिजलेला आहे। आता ह्यामध्ये मी मीठ घालते आणि पुन्हा परतून घेणार आहे। हळद, नारळ, मी नारळ ह्यामध्ये अगोदरच घालणार आहे, कारण तो नारळ शिजला ना तर मेथीच्या भाजीला थोडा गोडसरपणा आणि कडवटपणा येत नाही। ह्यामध्ये मी बटाटा घालणार आहे, हा ऑप्शन मध्ये आहे। मेथी, बटाटा घातल्यामुळे भाजी खूप सुंदर लागते आणि टेस्ट पण छान येते। मेथीची भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। ही भाजी अशी मस्त मी मिक्स करून घेतलेली आहे। ह्या भाजीमध्ये पाणी घालणार नाहीये, ही आपण वाफेवरच शिजून देणार आहे। मेथीची भाजी मी बघते, भाजी आपली मस्त शिजलेली आहे आणि बटाटा पण छान शिजलेला आहे। मस्त एकदम भाजी आपली रेडी झाली आहे। मी आता ही बाउल मध्ये काढून घेते। मेथीची भाजी रेडी आहे। आणि मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।